आपण बघतोय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्याचबरोबर पार्थ पवार सोबत आहेत. नुकतेच शरद पवारांची विचारपूस करून शरद पवारांची रुग्णालयामध्ये भेट घेऊन आता अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते या ठिकाणून बाहेर पडताना पाहायला मिळतंय. खरं तर या भेटीसाठी सुनेत्रा पवार स्वतः आलेल्या होत्या, त्याचबरोबर पार्थ पवार, जय पवार, त्याचबरोबर जय पवारांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या. काही वेळापूर्वीच या ठिकाणून जय पवारांच्या पत्नी आणि जय पवार स्वतः हे पुढे निघालेले आहेत. मात्र आता पार्थ पवार आपल्याला पाहायला मिळतात आणि सुनेत्रा पवार हे दोघे सुद्धा आता शरद पवारांची विचारपूस करून रुबी हॉल हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. शरद पवारांवर सकाळपासून खरं तर रुबी हॉलमध्ये उपचार सुरू आहेत. सकाळपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यानंतर त्यांना बारामतीवरून पुण्यातल्या या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी बरेच नेते येऊन गेले. स्वतः सुप्रिया सुळे याच ठिकाणी आहेत, त्याचबरोबर प्रतिभा काकी सुद्धा याच ठिकाणी आहेत. या सगळ्याच्या बरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे सुद्धा आलेले होते, ते सुद्धा काही वेळापूर्वी येऊन गेले. दुसरीकडे आमदार रोहित पवार सुद्धा आले होते, ते सुद्धा येऊन गेलेले आहेत. आणि या सगळ्याच्या नंतर आता सुनेत्रा पवार या ठिकाणी आलेल्या होत्या, त्या सुद्धा येऊन गेल्यात. त्याचबरोबर पार्थ पवार, जय पवार आणि जय पवारांची पत्नी असे सगळेच जण जे आहेत ते या ठिकाणी आता शरद पवारांना भेटून त्यांची विचारपूस करून या ठिकाणून निघालेले पाहायला मिळतात. खरं तर माध्यमांशी ते संवाद साधतील असं वाटलं होतं, मात्र त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. पण विशेष म्हणजे या सगळ्यातलं असं की सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे, शरद पवार, प्रतिभा काकी, पार्थ पवार हे सगळे जवळपास तासाभरासाठी रुबी हॉलमध्ये एकत्र होते. या ठिकाणी शरद पवारांवरती खासगी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. खासगी वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रकृती स्थिर आहे. ते बोलतायत, चालतायत, त्यामुळे फार जास्त चिंताजनक असं काहीही नाहीये. पण हे संपूर्ण पवार कुटुंब म्हणजे शरद पवारांचं पूर्ण कुटुंब आणि अजित पवारांचं पूर्ण कुटुंब हे जवळपास एका तासासाठी याच रुबी हॉलमध्ये थांबलेलं होतं. त्यामुळे या संपूर्ण एका तासात नेमकं काय काय घडलेलं आहे, काय काय त्यांची चर्चा झाली आहे, हे सगळं जाणून घेणं महत्वाचं असणार आहे. मात्र यावरती अधिकृत स्टेटमेंट अजून कुणाचंही आलेलं नाहीये. मात्र सध्या तरी इतकंच पाहायला मिळतं की शरद पवारांची प्रकृती ही स्टेबल आहे. पुढचे काही दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू असणार आहेत. मात्र त्यांच्या ज्या काही चाचण्या केलेल्या होत्या, ज्या टेस्ट केलेल्या होत्या, त्या टेस्ट सुद्धा निगेटिव्ह आलेल्या आहेत. त्यामुळे फारसं काळजी करण्यासारखं काही नाहीये. पण आर्थिक सगळं या सगळ्यामध्ये अजितदादा गेल्याच्या नंतर खूप जास्त शारीरिक परिश्रम झालेले होते आणि त्यामुळे थकवा होता, विकनेस होता. त्यामुळेच खरं तर पुढचे 3 ते 4 दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू असणार आहेत. याच रुबी हॉलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर पुढचे 3-4 दिवस उपचार करून जेव्हा त्यांना पूर्ण बरं वाटेल त्यानंतरच त्यांचं डिस्चार्ज होईल, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.